शुभ सकाळ सगळ्यांना। आज मैदान 25 आहेत। बैलगाडा शर्यतीच्या इतिहासामधील सगळ्यात आज मोठा दिवस। 25 मैदान आज मैदानं जे टॉपची जी आहेत मैदानं ते आज मुळीकवाडी या ठिकाणी ओपनचं आहे आणि सासवड या ठिकाणी ओपनचं आहे आणि संबंध महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी जे आहेत त्या मैदानामध्ये दोन्ही मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसते ना। अगदी लखनसुद्धा त्या मैदानामध्ये दिसेल। कुठल्या मैदानामध्ये दिसेल बघा। बकासूरचा आज पहिरा कोण आहे, बकासूरची चिठ्ठी कुठं निघाली काय तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो। संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र ज्याच्या पळण्याने गाजवला असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आज सज्ज झालेला आहे। बकासूरची चिठ्ठी जी आहे ती भोर मैदानामध्ये निघालेली आहे आणि नक्कीच बकासूर आज भोरच्या मैदानामध्ये पळेल असं मला नाही वाटत, कारण की बकासूर जो आहे तो ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे। तर बकासूर आपल्याला ओपनच्या मैदानामध्ये नक्की कुठे दिसू शकतो, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बकासूर शिवाय हे बैलगाडा शर्यत क्षेत्र अपूर्ण आहे आणि तो आज किती 25 मैदान आहेत, ज्या ठिकाणी बकासूर असेल ना त्या ठिकाणीच बघा किती व्ह्यूज येत आहेत। पैज लावा माझ्यासोबत, कारण की जिथं बकासूर असतो ना त्या ठिकाणी गर्दी असते, जिथे बकासूर असतो ना त्या ठिकाणी सगळी लोक बघण्यासाठी येतात। आणि बकासूर आज कुठे पळणार, कारण की मुळीकवाडी या ठिकाणी सुद्धा ओपनचं मैदान आहे। आजच्या भागातील सांगली असेल, सातारा असेल या ठिकाणची सर्व नंदी जे टॉपचे नंदी आहेत किंवा पुणे भागातील नंदीसुद्धा आजच्या ओपनच्या मुळीकवाडी मैदानामध्ये तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी पळताना दिसणार आहे। विठ्ठलनाथांचे सर्व नंदी त्या ठिकाणी पळताना दिसणार आहेत। लखनसुद्धा लखन कुठे पळणार आहे सांगतो, घरणिकीचा राजासुद्धा आज त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे। आणि लखन जो आहे तो आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये सासवड या ठिकाणी आपल्याला मैदान आहे, ओपनचं मैदान आहे। 1.5 लाख रुपये बक्षीस आहे पहिलं आणि त्या मैदानामध्ये आपल्याला लखन पळताना दिसेल। लखन कोणासोबत पळताना दिसणार आहे, लखन आणि देवाभाई ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे। हाच जो देवाभाई, ज्या देवाभाईने भुंगासोबत पळाला होता कासेगावच्या मैदानामध्ये असं सांगितलं जाते, किंवा लखनचा पैरा नितीन आबा शेवाळे यांच्या पाकऱ्यासोबत सुद्धा असू शकतो। बघूया कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर कुठे पळणार आहे, सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता की कुठे पळणार आहे। बकासूरची चिठ्ठी भोर मैदानामध्ये निघाली होती, परंतु तिथे त्या ठिकाणी भोरच्या मैदानामध्ये आपल्याला महाराज पळताना दिसणार आहे। महाराज जो आहे तो भोर मैदानामध्ये दिसेल आपल्याला आणि बकासूर जो आहे तो सासवड या ठिकाणी पळताना दिसेल। सासवड जे पुणेमध्ये आहे आणि त्या ठिकाणी आता बकासूर इकडे नाही मला वाटतं खाली येईल भागात म्हणून, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की तिथं बकासूरला खूप ट्रॅव्हलिंग होते, मग त्याच्यामुळे बकासूरला आराम करायला मिळत नाही आहे। आणि आराम ज्यावेळेस असतो बकासूरला त्याच्या वेळेस बकासूर त्याची कामगिरी करतो आणि संबंध महाराष्ट्राला दाखवून देतो की तो काय चीज आहे, कशा पद्धतीनं तो पळतो सगळा महाराष्ट्र बघतो। आणि आज महाराष्ट्र सगळा बघेल। मैदान STC लाईव्हवरती असेल आजचं मैदान किंवा पित्री लाईव्ह, बघूया मी तुम्हाला अपडेट जी आहे ती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करू। आणि आज बकासूरचा पैरा कोण असेल, बकासूरचा पैरा सांगितला जातोय की कंदूरचा राजा जो आहे तो 50% मला वाटते, 99% म्हटलं मी, परंतु 50% मला वाटते। आणि जर तो नाही पळाला तर मग कोण असू शकतो बकासूरचा पैरा, जर नाही पळाला तर भोळा शंकर असणार आहे बारामतीकरांचा। बघूया कशा पद्धतीनं त्याचं नियोजन जे आहे ते आखण्यात आलेलं आहे बकासूरचा पैरा जो आहे तो जोपर्यंत मैदानामध्ये आपण जात नाही, म्हणजे मैदान जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत बकासूर खाली गटाला पळायला जात नाही, तोपर्यंत जो आहे तो बकासूरचा पैरा जो आहे तो गुपितच असतो। सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कुणी काही सांगू द्या, त्या बकासूर आणि आज सज्ज झाला आहे। काय वाटते आज बकासूर एक नंबर करेल का, काय वाटते बकासूर त्या दिवशी सुट्टा निकाल घेऊन सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं होतं की तो त्याच्यावरती जर गाडी नाही बांधली ना तो कशा पद्धतीनं पळतो, कशा पद्धतीने त्याचा पळ आहे, सगळ्या महाराष्ट्राला तो त्याच्या पळायच्या जीवावरती दाखवून दिले त्यानं की तो किंग आहे या बैलगाडा शर्यतीतला आणि किंगच राहणार आहे। आणि आज बकासूरचं नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं आखण्यात आलेलं असणार आहे। महाराजचं नियोजन जे आहे ते आता तुम्हाला काय वाटतं कोण असेल महाराजचा पैरा जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण की कसं होतंय महाराजचं बकासूरच्या दावणीतल्या मला वाटते 3 ते 4 नंदी आहेत टॉपचे, ते आज पळताना मला वाटते दिसणार आहेत। लखनसुद्धा एक टॉपच्याच पैऱ्यामध्ये आहे आणि बकासूरची चिठ्ठी कुठल्या गटामध्ये निघालेली आहे असं सगळ्या महाराष्ट्राला उत्सुक असेल। भोरमध्ये निघालेली होती, परंतु भोरमध्ये तिथं महाराज पाळणार आहे। लाईव्ह लॉट जे आहेत ते
STC लाईव्हवरती त्या मैदानाची अजून तरी सासवड मैदानाची काही निघालेली नाही आहेत असं मला वाटतं. मी चेक केलं, परंतु जर कुणाला जर वाटत असेल तर त्याने मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भोरमध्ये निघाली चिठ्ठी, परंतु तिथं नाही पाळणार बकासूर जिथे असेल तिथंच सगळ्या महाराष्ट्राची नजर जी आहे ती असणार आहे. आज कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा पळणार आहे, घोटचा सर्जा नाही पळणार, 10 सरकार यांचा सर्जासुद्धा पळणार आहेत. वेगवेगळे सगळे टॉपचे नंदी आज पळताना दिसेल. आज कुणीही कुठे जाऊ नका, आज रविवार आहे. सगळ्या महाराष्ट्राने बघून घ्या आज प्रत्येक नंदीचा पळ कशा पद्धतीनं पळतात. कारण का तुम्हाला सांगतो, कारण की 8 तारखेला जो मैदान होणार आहे सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे. 8 तारखेचं मैदान हे थारचं मैदान आहे. त्या मैदानाची एक जय्यत तयारी म्हणून आज सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत ते पळताना दिसतील. आज सगळ्या महाराष्ट्राची नजर असेल ती वेगाचा शेवट सर्जाच्या ह्याच्यावर, कारण की त्या दिवशी तुम्ही बघितलं त्या मैदान झालं, त्या मैदानामध्ये सर्जा पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा जो आहे तो पळून गेला होता सेमीला, आणि पळून म्हणजे घावलाच नव्हता, डोंगरातनं पळत होता आणि शेवटी तो घावला. कशा घावला काय मला तर काय आठवण झाले, कुणी जरच कमेंटमध्ये सांगा कसा घावला. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय आणि संबंध महाराष्ट्राला एक लाडका बैल आपला सगळ्या महाराष्ट्राचा सर्जासुद्धा आज गुलालामध्ये राहावं. विठ्ठल नानांचे सुद्धा खूप सारे नंदी आहेत, ते सुद्धा आज फायनलमध्ये 100% चांगली कामगिरी करावी आणि त्यांनी सुद्धा दाखवून द्या. विठ्ठल नाना आणि अजय शेट्टी यांची जी पारख आहे ती सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या की काही गुलाला म्हणजे गुलालाचे बेताज बादशाह आहेत त्यांचे नंदी गुलालाचे बादशाह. परंतु आज त्यांचं एक होम ग्राउंड असेल खातर खटावच्या ठिकाणी ते जे मैदान आहे ते मुळीकवाडी या ठिकाणी, त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करून त्यांनी दाखवून द्यावं. चिक्या, तेजा, दिवाण्या, सुंदर, खूप सारे अनेक सारे नंदी आहेत, त्यांनी आज चांगली कामगिरी करावी आणि नानांचं आणि अजय शेड्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा करावं. आज सगळ्या महाराष्ट्राची नजर असेल ती घरणिकेकरांच्या राजावरती असेल. राजा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीने त्याचा पळ आहे. कुणी तसा बकासूर 2 नंबरची बैल घेऊन उजेडामध्ये आणतो, तसाच घरणिकेकरांचा राजासुद्धा उजेडामध्ये आणतो. परंतु राजाची चर्चा होत नाही आहे, राजाची चर्चा खूप थोडकीच लोक करतात, परंतु आपण त्यातला नाही आहे. आपण सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे राजाचं जेव्हा राजाने चांगली कामगिरी केली नसली आणि जेव्हा कामगिरी केली असली, दोन्हीही असू द्या, बॅड पॅच असो किंवा चांगला काळ असो, राजाच्या कायम साथ देत आलो आहे आणि इथून पुढे देणार सुद्धा. आणि काही लोक म्हणतील की राजाला विसरला, राजाचा मुलाखतसुद्धा घ्यायला जात नाही. भावांनो, ज्या वेळेस मैदान असतं त्या वेळेस मी गाठ घेतोच आणि जे शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करतोच. माझी जेवढी कामं असतात त्याच्यामुळे मला वेळ मिळत नाही, परंतु असो. आणि आजच्या मैदानामध्ये सगळे महाराष्ट्रातील टॉपचे पळताना दिसतील. बकासूर आणि कंदूरचा राजा हा पहिरा कसा जुळला असेल सगळ्यांना वाटते की मला खूप जणांनी रात्री मेसेज केले की बकासूर आणि कंदूरचा राजा एखादं मी 90% सांगितलं, 80% सांगितलं, परंतु नाही आहे. बकासूरचा पहिरा जो आहे तो कधी कधी फिसकटतो, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बकासूर आणि भोळा शंकर यांच्यावरती सगळ्या महाराष्ट्राची नजर असेल. हा एक चेहरा जो आहे तो एक समोर येतोय मला वाटतंय, कारण की काय होतं, भोळा शंकर आणि बकासूर ही गाडी जी आहे ती किनी मैदानामध्ये पळा होते, परंतु सेमीला जो आहे तो पाय लचकला होता बकासूरचा, त्याच्यामुळे ती गाडी जी आहे पराभूत झाली होती. परंतु असो, आज मैदान जे आहे ते चांगल्या रीतीने पार पाडावं. पावसाचं आज कुठे काही नियोजन नाही आहे. उन्हाळा खूप कडक आहे, प्रत्येकाने आपल्या नंदीची काळजी करा. जे नंदी आहेत त्यांना नंदीला असं शेजारी असं खांब राहून वर असं सावली करा, जेणेकरून बैलाला आराम मिळावा. आणि उन्हाची बैलं खूप लवकर पूर्ण गाड्या लवकरात लवकर नोंद करा. काय होतंय, उन्हामुळे खूप त्रास होते. तुम्ही बघितलं रायफल 81 उन्हामुळे आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका रायफल 81 गेला. खूप काही वाटतंय, त्याच्या आठवणी अजूनही वाटत नाही की रायफल 81 आपल्यातून निघून गेला आहे. परंतु सगळ्यांना म्हणतात जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला, असा बैल होणारही नाही आहे. सलाम या रायफल 81च्या कारकिर्दीला. आणि जिथे असेल त्या ठिकाणी रायफल कायम आठवणीत राहणार आमच्या सगळ्या महाराष्ट्राच्या. आणि आज सगळ्या महाराष्ट्र बघेल. आज पुन्हा एकदा बकासूरने, त्या दिवशी तुम्हाला माहितीच होतं की त्या दिवशी 1 नंबर जर केला असता तर खरी श्रद्धांजली बकासूरने रायफल 81ला दिलीच असती. बघूया आज सिकंदर 81 पळतोय का काय, कसं काय होतं एक नियोजन काय माहीत नाही. परंतु आज लखनच्याकडे सगळ्यांचं महाराष्ट्राचं लक्ष आहे. लखन जो आहे तो सासवड मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. लखनची कामगिरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कुणीही त्याच्यासोबत बैल असू द्या, 1 नाही तर 2 नंबर, असा नाही की हाच बैल पळतो तोच बैल पळतो, त्याच्यासोबत कुणीही द्या. फक्त तो एवढंच त्याचं वैशिष्ट्य आहे की तो टॉपचा नंदी घेऊन पळतो. तो कधी 2 नंबरचा हलका नंदी घेऊन पळत नाही आणि त्याचा एकच खांदा आहे आणि तो एक चांगला नंदी आहे. खूप सारे त्याचे फॅन्स आहेत. मला खूप साऱ्या म्हणजे
लोक बोलतात मला, परंतु शेवटी बघा त्या नंदीवरती सुद्धा आपलं प्रेम आहे आणि तो नंदी जो पळतो तर पळतोच म्हणावं लागेल. ज्याच्या अंगामध्ये रग आणि धमक असतो तो काही कुठलीही फाटी येऊ द्या आणि कुठल्याही पब्लिक काय भेटच नाहीत असा हा लखन आहे. आणि आज लखन आपल्याला पळताना दिसणारा देवाभाई किंवा तो हिंगोलीचा सर्जा ही जोडी काय फुटत नाही किंवा पाखऱ्यासुद्धा असू शकतो. बघूया आज महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पळणार आहेत, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. दादा सरकार यांच्या सर्जाला सुद्धा आज खूप साऱ्या शुभेच्छा, रोमनला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.